सुप्रिया सुळे यांचा अनवधानानं उल्लेख असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आणि त्यांनी सुप्रिया सुळेंची माफी मागितली आहे। तर सुप्रिया सुळे यांचा अनवधानानं उल्लेख झाला असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। त्यांनी ओबीसी सर्टिफिकेट घेतल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं। त्याच संदर्भात आता आपण शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया सुद्धा ऐकलेली होती। मात्र सुप्रिया सुळे यांचा अनवधानानं उल्लेख असं म्हणत वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळे यांची माफी मागितली। तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादीतनं उमटलेली होती। शशिकांत शिंदे यांनी या सगळ्या संदर्भात आता थेट नाराजी व्यक्त केलेली होती। सुप्रिया सुळे यांचा अनवधानानं उल्लेख झाल्याचं म्हणत वडेट्टीवार यांनी आता सुप्रिया सुळे यांची माफी मागितलेली आहे। तर सुळे यांच्यावर आरोप करण्याचा कोणताही हेतू नव्हता असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय। सुप्रिया सुळेंचा अनवधानानं उल्लेख झाल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। तर सुप्रिया सुळेंनी ओबीसी सर्टिफिकेट घेतल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं होतं। त्याच संदर्भात राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। शशिकांत शिंदे यांची आत्ताची पत्रकार परिषद आपण ऐकलेली। या सगळ्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांचं आता म्हणणं आहे की हा अनवधानानं उल्लेख झाला होता। सुप्रिया सुळे यांची माफी त्यांनी मागितलेली आहे। वडेट्टीवार यांनी म्हटलंय सुप्रिया सुळे यांचा अनवधानानं उल्लेख माझ्याकडून झाला, त्यांच्यावर आरोप करण्याचा कोणताही हेतू नव्हता असं म्हणत त्यांनी माफी मागितलेली आहे। सुप्रिया सुळे यांचा अनवधानानं उल्लेख झाल्याचं आता वडेट्टीवार यांनी म्हटलंय। सुप्रिया सुळे यांचा अनवधानानं उल्लेख झाला, त्यांच्यावर आरोप करण्याचा कोणताही हेतू नव्हता। ओबीसी प्रमाणपत्रासंदर्भात भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनवधानानं उल्लेख झाला, त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा हेतू नव्हता। अनवधानानं त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो असं वडेट्टीवार यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय। मात्र याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत माझी भूमिका बदललेली नाही। एकीकडे ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या हक्कांवर आघात करायचा, ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसायचा, या भूमिकेचं कधीही समर्थन करणार नाही। माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही, ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आहे असं वडेट्टीवार यांनी या एक्सपोस्टमध्ये म्हटलंय। अनवधानानं सुप्रिया सुळे यांचा उल्लेख झाला ओबीसी प्रमाणपत्रासंदर्भात भूमिका मांडताना असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय आणि त्यांनी याबद्दल खेद व्यक्त केलेला आहे, त्यांनी माफी मागितलेली आहे। मात्र याचा अर्थ ओबीसी प्रमाणाऱ्या मराठा नेत्यांबाबत भूमिका बदललेली नाही असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय। मात्र सुप्रिया सुळे यांचा उल्लेख अनवधानानं झाल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। आता शशिकांत शिंदे यांची या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया आपण ऐकलेली होती। तीव्र अशी नाराजी व्यक्त करण्यात आली होती। पार्श्वभूमीवर लगेचच वडेट्टीवार यांचं हे एक्स पोस्ट